गोरेगाव नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे आणि आपण पाहतो त्यानिमित्त तयारी कशा प्रकारे याचा आढावा आपण घेणार आहोत। म्हणजे आपण सध्या मंचावर आहोत आणि मंचावरती आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला तयारी पाहायला मिळते। खुर्च्या मुळामध्ये आपण पाहतो या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि सर्व आमदार असतील, खासदार असतील, नेते मंडळी असतील, प्रमुख नेते मंडळी असतील यांना बसण्याची व्यवस्था ही वरती असणार आहे। यासोबतच आपण पाहायला गेलं तर विशेष म्हणजे आपल्याला हा शिवसेनेचा दसरा मेळावा आणि या निमित्ताने आपल्याला इथे मोठा पोस्टर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा आपल्याला पोस्टर फोटो जो पाहायला मिळतो आणि वरती आनंद दिघे यांचाही आपल्याला फोटो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुळामध्ये दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी एक ऊर्जा स्रोत मानलं जातं, कारण या दसरा मेळाव्याच्या दिवशी शस्त्रपूजनानंतर जेव्हा बाळासाहेब ठाकरे हे भाषण करायचे त्यावेळेला संपूर्ण वर्षभराची विचारधारा शिवसेनेची कशी असणार, शिवसैनिक कशा पद्धतीने कामकाज करणार, कशा प्रकारे नागरिकांच्या मदतीसाठी धावणार आणि शिवसैनिकांचं काय मत असणार, या सगळ्याची विचारधारा म्हणजेच विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक त्या दिवशी गर्दी करायचे आणि तोच परंपरा ही आपल्याला आता पाहायला मिळते। ज्या निमित्तानं सध्या आझाद मैदानामध्ये मागच्या ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली त्या दिवसापासून म्हणजे 2 वर्ष आपण जर पाहायला गेलं तर आझाद मैदानामध्ये तो दसरा मेळावा पार पडत होता। आता मात्र या दसरा मेळाव्याचं ठिकाण जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे आणि तो दसरा मेळावा आपल्याला नेस्को येथे होताना पाहायला मिळत आहे। मुळामध्ये आपण खुर्च्या पाहिल्या कशा प्रकारे खुर्च्यांचं इथे नियोजन आहे, पोस्टर सुद्धा आपण पाहिलेलं आहे। यानंतर जर आपण पाहायला गेलं तर मागे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत। समोर आपल्याला हा डी पाहायला मिळत आहे, अगदी मंचाच्या समोर हा डी आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला हे सोफे असतील, खुर्च्या असतील या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यावरती बसण्याची व्यवस्था जी आहे ती असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहत आहोत इथे संपूर्ण प्रमुख नेते मंडळी जी असतील ते या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यासोबतच मागे जे नगरसेवक असतील, मुख्य पदाधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी बसणार आहेत आणि तसं मागे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात खुर्च्यांचं सुद्धा नियोजन आहे, खुर्च्या सुद्धा लावण्यात आलेला आहे। मुळामध्ये एक शेड खाली हा दसरा मेळावा होत आहे, यामुळे निश्चितच टीका टिप्पणी जी असेल ती विरोधकांकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून करण्यात आली होती, कारण पारंपरिक शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती ओपन मैदान असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानावरती नेहमी होतो आणि ती परंपरा त्यांनी अजूनही कायम ठेवलेली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी दसरा मेळावा सुद्धा त्यांचा होताना पार पडताना पाहायला मिळत आहे। मात्र आझाद मैदानामध्ये जिथे शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार होता, मात्र त्याचं ठिकाण जे ते बदलण्यात आलेलं आहे आणि तो दसरा मेळावा आता गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे होताना पाहायला मिळत आहे। यामध्ये मुळामध्ये पाहायला गेलं तर पूरग्रस्तांचं आणि पूरस्थिती जी मराठवाड्यामध्ये उद्भवलेली आहे ते प्रमुख कारण हे शिंदेच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आलेलं आहे। दरम्यान आपण पाहायला गेलं तर या पूरस्थितीवरती आणि दोन्ही शिवसैनिकांच्या म्हणण्यावरती आपण बातचीत करणार आहोत। मात्र सद्यस्थितीत आपल्याला समोर पोस्टर पाहायला मिळत आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे असतील आणि एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आपण पाहतो ते असतील। त्यानुसार आपण पाहायला गेलं तर हे पोस्टर असतील जे आपल्याला संपूर्ण या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र बंदिस्त सभागृहामध्ये ज्या प्रकारे हा दसरा मेळावा पार पडत आहे त्या पार्श्वभूमीवरती टीका टिप्पणी ही होताना पाहायला मिळते। तर आपण पाहतोय अशा प्रकारचं पोस्टर आणि बंदिस्त सभागृहामध्ये ज्या प्रकारे दसरा मेळावा पार पडतोय, त्यामुळे शिवसैनिकांकडून असेल एकीकडे केवळ पूरग्रस्तांचं म्हणणं या शिंदेच्या शिवसैनिकांकडून देण्यात आलेलं होतं। मात्र आता आपण पाहतोय या सगळ्यामध्ये आता ठाकरेंच्या सेनेकडून या शिवसेनेवरती टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या संदर्भातली माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। मुळामध्ये सध्या आपण आता सभागृह संपूर्ण पाहिलं, कशा प्रकारे हा तयारी आहे ती आपण पाहतो आणि आता आपण पूरस्थितीवरती भाष्य करणार आहोत। ज्या प्रकारे आपण सध्या पाहतोय आता की इकडे नेस्कोच्या एक्झिबिशन सेंटर येथे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा पार पडताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे शिवतीर्थावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे। मात्र या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये फरक पाहायला गेला तर एक पारंपरिक ज्या ठिकाणावरती म्हणजे ऐतिहासिक मैदानावरती जो दसरा मेळावा पार पडतो त्या पार्श्वभूमीवरती तिथेच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा घेण्याचं आव्हान हे समस्त शिवसैनिकांना केलं होतं आणि शिवसैनिकांना दाखल होण्याचं सुद्धा आव्हान केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती समस्त शिवसैनिक हे शिवतीर्थावरती आता दाखल सुद्धा होत आहेत। शिवसेनेच्या दसरा मेळावा निमित्त पाहायला गेलं तर या शिवतीर्थावरती मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य सुद्धा निर्माण झालेलं आहे। मात्र असं असलं तरी ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीला शिवसैनिक घाबरत नाही, त्यामुळे दसरा मेळाव्याला
आमचा दसरा मेळावा आहे तो शिवतीर्थावरतीच होणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यानुसार आज विजयादशमी निमित्त दसरा मेळावा शिवसेनेचा हा तिकडे होताना पाहायला मिळत आहे। यानंतर आता आपण भाष्य करणार आहोत ते म्हणजे ज्या ठिकाणी आता आपण आहोत जे ठिकाण आहे ते म्हणजे गोरेगावचं निस्को एक्झिबिशन सेंटर, जिथे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुळामध्ये जी राज्याच्या मराठवाड्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे, या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला होता। तो म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदान येथे न होता तो निस्को येथे होणार आहे। आणि या निस्को येथे ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर साधारणतः हा सभागृह आझाद मैदानापेक्षा आपल्याला छोट्या ठिकाणी वाटतोय, मात्र त्या ठिकाणी केवळ मुंबई इथे आणि MMR रिजन मधील जे शिवसैनिक आहेत त्यांनाच निमंत्रण जे आहे या दसरा मेळाव्याचं देण्यात आलेलं आहे। आणि उर्वरित जे शिवसैनिक आहेत त्यांना स्थानिक पातळीवरती थांबून त्या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवण्याचं आवाहन जे ते करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर मागच्या ज्या वेळेपासून सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली त्यानंतर पक्ष पातळीवरती विविध ठिकाणांकडून मदत होताना पाहायला मिळत आहे। तर आज दसरा मेळाव्यानिमित्त शिंदेच्या शिवसेनेकडून जे पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आपण पाहायला गेलं तर जीवनावश्यक वस्तूंचे भरलेले ट्रक हे मराठवाडा असेल पूरस्थितीचा जो भाग असेल त्या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि पूरग्रस्तांसाठी जसा दसरा मेळावा इतर सर्वसामान्यांसाठी आनंदमयी असणार आहे, तसंच त्यांचा दसरा मेळावा आनंदमयी करण्याचं आव्हान सुद्धा हे यांनी स्वीकारलेलं आहे। आणि त्यांचा आनंदमयी दसरा मेळावा करण्यासाठी हे ट्रक जे ते खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू असतील, त्या ट्रक जे ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आणि सर्वाधिक मदत करण्याचा प्रयत्न हा शिवसेनेचा असणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर पूरस्थितीचं असेल आणि ज्या प्रकारे मुंबईतील आणि MMR रिजन मधील जे शिवसैनिक आहेत त्यांना ज्या प्रकारे दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सरकार हे नागरिकांच्या बाजूने आहे, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, सरकार पूरग्रस्तांच्या बाजूने आहे। हे संपूर्णपणे चित्र हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून समोर आणण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे। आणि ज्या प्रकारे शिवतीर्थावरतीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जो दसरा मेळावा पार पडत आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण पाहायला गेलं तर पूरग्रस्तांसाठी मदत जर त्यांनी करून एक छोटेखानी दसरा मेळावा घेतला असता तर निश्चितच तो योग्य ठरला असता असं सुद्धा अनेक शिवसैनिकांकडून बोललं जात होतं। त्यामुळे दसरा मेळाव्यावरून आता दोन्ही शिवसैनिकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे, टीका टिप्पणी होताना पाहायला मिळत आहे। यामध्ये आता वाढ झाली आहे ती म्हणजे ठिकाणांची सुद्धा, कारण सुरुवातीला BKC असेल, मग आझाद मैदान असेल आणि आता नेस्को असेल, तर शिवतीर्थावरती होणारा दसरा मेळावा तर निश्चितच पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पूरस्थितीची महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। आणि या सगळ्याचा विचार करता जर पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून मदत झाली असती तर निश्चितच तो मोठा दसरा मेळाव्याचा आनंदमय ठरला असता असं आरोप जे आहेत ते शिवसैनिकांकडून म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांकडून ठाकरेंच्या शिवसैनिकांवरती आरोप केले जात आहेत। मात्र आता दोन्ही शिवसेनेचे नेते मंडळी म्हणजे या गोरेगाव नेस्को येथे एकनाथ शिंदे तर शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे हे भाष्य करणार आहेत। दोघेही आपल्या भाषणामध्ये नेमके काय मुद्दे उपस्थित करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। महत्वाचा मुद्दा आता दूर व्हायला नको यासाठी आपण पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा दसरा मेळावा अत्यंत महत्वाचा असणार आहे। कारण दोन्ही पक्षाचे नेते प्रमुख हे या आपण पाहायला गेलं तर हे दोन्ही नेते मंडळी या दसरा मेळाव्यानिमित्त आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांसाठी प्रचाराचं नारळ फोडतं का हे सगळ्यांसाठी महत्वाचं असणार आहे। याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण तयारी सध्या पाहायला गेलं तर निश्चितच ही आगामी काळातील महापालिका निवडणुका ज्या होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती होताना पाहायला मिळत आहे। विविध ठिकाणी कामं जी त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत, फोटो असतील ते सुद्धा आपण पाहिले। तर आता या सगळ्यानंतर आता निश्चितच एकनाथ शिंदे आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणातून नेमकं काय संबोधित करणार आणि शिवसैनिकांना निश्चितच आगामी काळातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराचा नारळ फोडून पुढे तयारीला लागण्याचे आदेश हे एकनाथ शिंदेकडून दिले जातात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।